फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा। ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला। लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले। देवनगर गारडी रस्त्यावर जमली निसर्गप्रेमींची मांदियाळी। गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपणाद्वारे निसर्गाला वंदन। विश्वात्मा सोशल असोसिएशनच्या वतीने भांबर्डे परिसरात 300 झाडे लावली। विश्वात्मा सोशल असोसिएशन तर्फे देवनगर ते गारडी या रस्त्याच्या दुतर्फा 300 वृक्षांचे रोपण करून गुरुपौर्णिमेनिमित्त निसर्गाला मानवंदना देण्यात आली आहे। यावेळी अनेक निसर्गप्रेमी आणि वृक्षप्रेमी हिरिरीने सहभागी झाले। विश्वात्मा सोशल असोसिएशन गेली 21 वर्षे विटा शहर आणि परिसरात वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणाविषयी काम करत आहे। याचाच एक भाग म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी हरित विटा अभियानचे पर्यावरण रक्षक माधव रोकडे, विश्वात्मा असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम, डॉक्टर स्नेहा कदम, डॉक्टर प्रताप वलेकर, डॉक्टर हनुमंत जाधव, डॉक्टर स्वाती शिंदे पवार, हेमंत कांबळे, सतीश गायकवाड, संभाजी पाटील, शिवाजी कांबळे, सौ विनीता धमके, पत्रकार गजानन बाबर, सिद्धार्थ धमके, हर्ष रोकडे, निलेश रोकडे, शुभम रोकडे, प्रज्वल रोकडे, निधीश रोकडे, वेदांत गायकवाड, सिद्धार्थ टकले, ध्रुव वरुडे, अंकुश पाटील, सोमनाथ सूर्यवंशी, अभिजित कांबळे, अमित लोंढे, आयुष पाटील, निरंजन चव्हाण, सोहिल होनवाड यांनी योगदान दिले। विश्वात्मा असोसिएशनने आजवर सुळकाई डोंगर, रेवणगाव, भांबर्डे, देवनगर, बलवडी, रामापूर, बिकवडी येथील दावल मलिक दर्गा परिसर, विटा येथील उपनगरे अशा अनेक भागात वृक्षारोपण केले आहे। रेणावी घाटात पर्यावरण रक्षणाबाबत फलक लावले आहेत। संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आणि शाळांना हिरवाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते। गतवर्षी याच रोडवर केलेल्या 200 झाडांपैकी 146 झाडे जिवंत असून त्यांना उन्हाळ्यात संभाजी पाटील व शिवराज कांबळे यांनी पाणी घालून जगवण्यात यश मिळवले आहे। विश्वात्मा सोशल असोसिएशनच्या कार्याचा आदर्श घेऊन अन्य संस्था संघटना यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून व्यक्त होत आहे।